नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जगभरासह भारतातही कोरोनाच्या विषाणूने थैमान घातले आहे. यामुळे अनेकांचे जीवही गेले आहेत. कोरोनामुळे अनेक जण अस्वस्थ आहेत, बेचैन आहेत. परंतु हताश न होता, निराश न होता या संकटाला मात करण्यासाठी, या काळाला सकारात्मक कृतिशील प्रतिसाद देण्यासाठी श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित मराठी विभाग, यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळातील कविता वाचन हा एक नाविन्यपूर्ण व आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील विविध मान्यवर अशा 52 कवींच्या कवितांचा समावेश करण्यात आला. मुळात या उपक्रमाबद्दल प्राध्यापक डॉक्टर विश्वाधार देशमुख सरांचे आणि कल्पक विद्यार्थी समूहाचे मानावे तेवढे आभार आणि करावे तेवढे कौतुक कमीच आहे. मुळात हा उपक्रम राबविण्यात आला तो विद्यार्थ्यांसाठी. म्हणून या उपक्रमाच्या मध्यवर्ती विद्यार्थी आहे किंवा या उपक्रमाचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी आहे. म्हणून विद्यार्थ्याला या काळात ऐकलेल्या कवींच्या कवितेंचा रस ग्रहण करताना, आस्वाद घेताना त्यांना या कवींबद्दल काय वाटतं, कवितेबद्दल काय वाटतं याबद्दल त्यांनी अभिव्यक्त होणं किंवा त्यांचा अभिप्राय नोंदवणं महत्त्वाचं वाटलं. म्हणून कल्पक विद्यार्थी समूहाने कोरोना काळातील कविता वाचनाची साथ, विद्यार्थ्याचा प्रतिसाद हा नवा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाअंतर्गत मी गंगाधर बनसोडे, राजीव गांधी महाविद्यालय मुदखेडचा माजी विद्यार्थी आहे. मला वाटतं कविता ही मनोरंजनाचं साधन नसते, तर कविता अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवन करण्याचा एक भाग असते. कविता ही एक अशी अद्भुत शक्ती असते की जी माणसाला मानवी जीवन अर्थपूर्ण करण्यास मदत करत असते. म्हणून या काळाशी साजेशा किंवा या काळाला साधर्म्य असणाऱ्या मला भावलेल्या 3 कवींच्या कवितेवरती अभिप्राय देण्यासाठी मी आपणासमोर आहे. मी निवडलेल्या 3 कवींच्या कविता म्हणजे, पहिली कविता आहे ती श्रीधर नांदेडकर सरांची, दुसरी कविता आहे ती बालाजी फड यांची आणि तिसरी कविता आहे ती वैभव देशमुख यांची. या तिन्ही कवितेची जातकुळी मुळात एक आहे. या तिन्ही कविता मुक्त छंदातल्या आहेत. या तिन्ही कविता मानवी वेदना बद्दल अभिव्यक्त होणाऱ्या आहेत आणि विशेषतः कोरोना काळात ज्या संकटाचा सामना अनेकांना करावा लागला आणि अनेकांना आपला गाव जवळ करावा लागला, अशा लोकांच्या वेदना मांडणाऱ्या आहेत. म्हणून मला भावलेल्या या 3 कवींच्या कवितेवरती मी अभिप्राय देतोय. त्यात पहिली जी कविता आहे ती श्रीधर नांदेडकर सरांची. श्रीधर नांदेडकर सरांच्या कवितेतला सगळ्यात महत्त्वाचा गाभा हा म्हणजे मनुष्य जेव्हा आपलं गाव आणि घर सोडून विस्थापित होतो किंवा दुसऱ्या गावात, दुसऱ्या प्रदेशात, दुसऱ्या शहरात स्थायिक होतो, तेव्हा त्याचं गाव धूसर होतं आणि गाव धूसर झाल्यानंतर त्याच्या मनातल्या आठवणी मात्र त्या काय संपूर्ण धूसर होत नाही आहेत, पण त्या आठवणींना उजाळा देणारी ही श्रीधर नांदेडकर सरांची कविता आहे. श्रीधर नांदेडकर सरांच्या कवितेचं शीर्षक आहे, नाहीतर हे गाव असं धूसर झालं नसतं. कवी म्हणतात, मजबुरीच्या पाठीवर बसावं लागलं, थांब म्हणाल्यावर थांबावं लागलं, चल म्हणाल्यावर जावं लागलं. तरीही सगळ्या नकोशा भटकंतीत डोळे मिचकावून झाडांशी दोस्ती जमवली. खरं तर इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर
मानवाला स्थलांतर करावं लागलं किंवा मनुष्य प्राणी हा आपलं घर सोडून, शहर सोडून, गाव सोडून दुसऱ्या प्रदेशात, दुसऱ्या शहरात, दुसऱ्या देशात स्थलांतरित होतो. स्थलांतर हा शास्त्रीय भाषेतील शब्द आहे, परंतु पोटाची खळगी भरणे आणि रोजगारासाठी किंवा आपला उदरनिर्वाह करण्यासाठी माणूस आपला घर, गाव सोडतो आणि जिथं कुठं जाईल, जिथं कुठं स्थायिक होईल तिथं ती त्याची मजबुरी असते आणि याच मजबुरीचा अर्थ स्व इच्छेने माणूस ही मजबुरी लादून घेत नाहीये, तर त्याच्या अपरिहार्य कारणामुळे तो स्थलांतरित होतो. केवळ मनुष्य प्राणीच स्थलांतरित होत नाहीये, तर पशु पक्षी सुद्धा स्थलांतरित होतात. नुकत्याच महाराष्ट्रात आलेल्या टोळधाडीचा सर्वोत्तम नमुना किंवा सर्वोत्तम उदाहरण आपल्याला घेता येतं. म्हणून कोरोना काळात एकीकडे मनुष्य हा शहरात स्थलांतरित होतो किंवा कामाच्या निमित्तानं, रोजगाराच्या निमित्तानं तो शहरात येतो. शहरात आल्यानंतर कोरोनासारख्या विषाणूमुळे पुन्हा तो आपल्या गावी जायला निघतो. गावी जाण्यासाठी धडपड करत असतो. ही धडपड ही केवळ धडपड नसून पुन्हा आपला गाव जवळ करण्याची ओढ असते. यासाठी 100 किलोमीटर, 150 किलोमीटर पायी सुद्धा चालत जाण्याचा मार्ग स्वीकारतो. भारतात 1990 नंतर जागतिकीकरण, आर्थिक उदारीकरण आणि खाजगीकरण आल्यानंतर शहरीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि शहरं ही वाढू लागली. शहरं ही मोठ्या प्रमाणात विकसित होऊ लागली. 2001च्या जनगणनेनुसार भारतात स्थलांतरित होणाऱ्यांचं प्रमाण हे 14.4 कोटी होतं, तर 2011च्या जनगणनेनुसार भारतात स्थलांतरित होणाऱ्या लोकांचं प्रमाण हे 14% 45% पोहोचलंय. म्हणजे हे स्थलांतर पर्याय नसल्याने झालेलं स्थलांतर आहे किंवा शेती व्यवसाय हा अडचणीत आल्याने, उदरनिर्वाहाचं साधन परिपक्व नसल्याने माणूस उदरनिर्वाहासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरित होतो. हे स्थलांतर केवळ शहरातून शहरात होत नाही, तर हे स्थलांतर ग्रामीण भागातून ग्रामीण भागात सुद्धा होतं. म्हणजे केवळ सगळं स्थलांतर हे शहरात होतं अशातला हा भाग नाहीये. पण आज महाराष्ट्रात ऊसतोड करणाऱ्या मजुरांची संख्या ही सर्वाधिक आहे, स्थलांतरित मजुरांची संख्या. त्यानंतर वीट भट्टीवर काम करणारे स्थलांतरित, खाणीच्या ठिकाणी काम करणारे स्थलांतरित आणि मासे प्रक्रियेच्या उद्योगामध्ये सुद्धा काम करणारे माणूस प्रत्येक वेळी स्थलांतरित होतो, तो या वेगवेगळ्या कारणांनी. पण यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मजबुरी. कवी पुढच्या कडव्यात असं म्हणतात, पाणी देणाऱ्यांच्या डोळ्यात पाहून ओंजळ रीती होऊ दिली आणि तहान वाचवली दूरच्या डोळ्यांसाठी. जे कुणी स्थलांतरित होऊन येतात त्यांच्या डोळ्यात पाहून किंवा त्यांना मायेचा हात देणारं शहर किंवा कवेत घेणारं शहर हे त्यांच्यासाठी आधार वाटू लागतं. पुढे म्हणतात, मजबुरी होती की बोल म्हणाल्यावर बोलता आलं नाही. पहारा होता सगळ्या दिशांनी म्हणून शब्दाला निसटता आलं नाही. आपण अनोळखी भागात गेलो, अनोळखी प्रदेशात गेलो, अनोळखी ठिकाणी गेलो की आपल्या मनातली कोलाहल आपण दुसऱ्या व्यक्तीशी, परक्या व्यक्तीशी पटकन सांगत नाही. हीच कोलाहल कवीने शब्दबद्ध केली आहे. पुढे ते असं म्हणतात, आटळता विखुरली अंगणात म्हणून 4 पावलं ओलांडून दाणे वेचले आणि उपकाराचे ओझे वाहिले हयातभर. नाहीतर नाईलाज होता, नाहीतर घर सोडून कोण गेलं असतं. नाईलाज होता
नाहीतर घराच्या दिशांनी कोण परत आलं असतं. ह्या सगळ्या नाईलाजाच्या कारणास्तव माणसांची होणारी दयनीय अवस्था कोरोना काळात सुद्धा दिसून आली. कामाच्या ओढीने शहरात आलेली माणसं कोरोनाच्या भीतीने गावी परतली. नाईलाज होता म्हणून शहराने त्यांना गावी जाण्यास भाग पाडलं. नाईलाज होता म्हणून गावाने त्यांना शहरात पाठवलं. ही सगळी मानवी दुःख किंवा मानवी वेदना कवीने आपल्या कवितेत मांडली आहे. पुढे कवी असं म्हणतात, अपरिहार्यतेनं चोच मारली कपाळावर, म्हणून जखमी झेपावलो तुमच्या गावावरून. नाईलाज होता की डोळे भरून आले, नाहीतर हे गाव असं धुसर झालं नसतं. गावच्या गाव जेव्हा ओस पडायला लागली तेव्हा अपरिहार्यतेनं का होईना शहराचा किंवा नोकरीच्या ठिकाणाकडे आपण ओढलो गेलो. परंतु हीच शहरं जेव्हा व्यक्तीसाठी आधार बनतात, व्यक्तीच्या जीवन मरण्याचं साधन बनतात, तेव्हा मात्र गावं धुसर होत जातात. असंच काहीसं कवींना सूचित करायचं असेल असं मला वाटतं. मी निवडलेली दुसरी कविता आहे बालाजी फड सरांची. कवितेचं शीर्षक आहे तुझे हात फुटोत कागदावर, अर्थात श्रीधर नांदेडकर सरांसाठी. मुळात साहित्य विश्वात आपल्याकडे मराठी साहित्य विश्वात समकालीन कवींवरती एका ओमद्या नव्या कवींनी कविता लिहावी हे अपवादात्मकच घडतं. परंतु हा ट्रेंड किंवा ही पद्धत हिंदी साहित्यात तुलनेनं अधिक असलेली दिसते. म्हणून याच धाटणीची, याच पद्धतीची कविता बालाजी फड सरांनी नवदीच्या दशकातले महत्त्वाचे कवी म्हणून ज्यांचा नाव उल्लेख मराठी साहित्यात केला जातो अशा श्रीधर नांदेडकर सरांसाठी लिहिली आहे. मुळात नांदेडकर सरांच्या जडणघडणीचा त्यांना आलेला अनुभव किंवा जडणघडणीत ज्या अनेक अर्थाने महत्त्वाच्या गोष्टी घडल्या किंवा हा माणूस म्हणून कसा घडला याची नोंद बालाजी फड सराने आपल्या कवितेत केली आहे. मला असं वाटतं की श्रीधर नांदेडकर सरांबद्दल असं म्हटलं जातं की आत्मभान बाळगणारा हा कवी आहे. अशीच मराठी साहित्यातली श्रीधर नांदेडकर सरांची ओळख आहे. मुळात मानवाच्या अंतरंगात दाटलेले दुःख शब्दबद्ध करणारा कवी म्हणून सुद्धा नांदेडकर सर ओळखले जातात. खरं तर पुरुषांपेक्षा महिला अधिक संवेदनशील असतात, परंतु याला अपवाद मात्र नांदेडकर सर आहेत. ते महिले इतकेच अधिक संवेदनशील आहेत, घरात आणि बाहेरही. याचा प्रत्यय त्यांच्या साहित्यातनं येतो, त्यांच्या वेगवेगळ्या कवितांमधनं येतो आणि फड सरांनी लिहिलेल्या कवितेमधनंही तो दिसून येतो. खरं तर श्रीधर नांदेडकर सरांची प्रत्येक कविता किंवा प्रत्येक कवितेचा श्वास हा माणूसपणाच्या मूल्यावर बेतला आहे. श्रीधर नांदेडकर सरांची कविता म्हणजे मानवी जीवन गुदमरून टाकणारे वास्तव त्यांच्या कवितेत दिसून येतं. अशा या महत्त्वाच्या कवींवर फड सरांनी कविता लिहिली आहे. या कवितेत फड सर असं म्हणतात, तू कवी कारून एक किमियागार, धरणाच्या दुःखाला सुरुंग लावणारा, सुरवंट चालवणाऱ्या बापाचं झाड लावलंस मनात वडाचं. मुळात वडाचं झाड हे अनेकांना मायेचा, आधाराचा आणि सावलीचा किरण असतं. दाट सावलींनी झाकोळलेलं हे झाड प्रत्येकांना हवंसं वाटतं.
हे झाड कुणालाही आपल्यापासून तोडत नाही, कुणालाही आपल्यापासून परक करत नाही, कुणालाही दूर लोटत नाही, कुणालाही जवळ घेतं, अगदी मायेच्या कुशीत घ्यावं तसं. पुढं ते असं म्हणतात, भोवताला त्याच्या फांद्याला लगडल्या कवितेतून विस्थापितांचे तांडे आणि गिट्टी फोडणाऱ्या हातांना पाहून तुझा बांध फुटत राहिला कायम. जगणं आणि आपली कविता या दोन्हीही गोष्टीत साधर्म्य साधणारा हा कवी म्हणजे श्रीधर नांदेडकर सर. जे जगणं आहे, हे जगणं आपल्या कवितेत, आपल्या साहित्यात त्यांनी कायम उमटवलेलं दिसतं. पुढं ते असेही म्हणतात, जन्मदात्रीवर उभा जन्म प्रेम केलंस पाखरासारखं, घार होऊन हिंडलास कवितेच्या आभाळातून क्षितिजा पल्ल्याड. देवतालेनी दिलेलं आलिंगन तुला जास्त उबदार वाटलं, प्रेयसीच्या हजार आवेगपूर्ण मिठ्यांहून. कुठलाही माणूस हा आपल्या कवी मनाच्या माणसाला जेव्हा भेटतो तेव्हा त्याचं आलिंगन, त्याला प्रेयसीला भेटूनही जेवढा आनंद होत नाही त्याहून अधिक पटीने आनंद होतो, याचीच प्रतीती श्रीधर नांदेडकर सरांच्या जडणघडणीत दिसते. अशी आठवण किंवा असा अनुभव बालाजी फड सरांनी घेतला असावा म्हणून त्यांनी कवितेत तो शब्दबद्ध केला आहे. पुढे, संसाराची चव कायम ताजी ठेवलीस कवितेत आणि स्वयंपाकघरात तुझ्या अलौकिक रेसिपीज मधून. मुळात कोरोनाच्या काळात सुद्धा अनेक जण घरात आहेत नव्हे, शासनाने हा दंडक घालून दिलाय, घरी राहा, सुरक्षित राहा. घरी असून अनेक जण नवनव्या रेसिपीज शिकतात आणि नवनव्या रेसिपीजचा आस्वाद घेतात. श्रीधर सर सुद्धा या रेसिपीज मध्ये किंवा संसाराच्या रहाटगाड्यात कुठेच मागे नाहीत. त्यांच्या कवितेची चव आणि रेसिपीची चव ही जणू चाटतच राहावी किंवा त्याचा आस्वाद घेतच राहावा अशी असेल. आयुष्याच्या हरेक वळणावर गिरकी घेताना सजगतेने उभा राहिलास. सुख, दुःख, संकट आणि प्रत्येक अडचणीत, संकटात न घाबरता, न डगमगता हा कवी धीटपणाने चालत राहतो. पोराच्या माग धीराने घट्ट पाय रोवून त्याचा तोल जाऊ नये म्हणून सावरण्यासाठी. पोरीच्या प्राणात प्राण फुंकलेस प्राणपणानं, तिचा जीव की प्राण अलबत तिच्या मांडवात उभा केलास नजकतीनं अलगद. आपल्या मुलांसाठी हा माणूस मायेचा, करुणेचा आधार वाटतो. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. पुढे कवी असं म्हणतात, माजल गावाला पाण्याच्या घागरी वाहून तुझे खांदे खाली झुकल्याची गोष्ट सांगितलीस सुहृदय मित्राच्या कानात. आर्थिक परिस्थितीचा कधीही बाऊ न करता, संकटाला न घाबरता, त्याची वाच्यता न करता आपल्या जवळच्या मित्रांना सुख दुःख अडी अडचणी सांगणारा हा कवी माणूस आहे. जुन्या सागवानी टेबलाला खिळे ठोकलेस आणि रंग दिलास भिंतीला. कवी असणारा माणूस कधी फर्निचरचं काम करतो, कधी पेंटर होतो. एवढंच नाही, कवी मित्राच्या हातून खास वर्गातल्या पाखरांच्या चोचीमध्ये तह हयात पाणी उतलस भाषेचं ज्ञान किंवा भाषेचे संस्कार ह्या लहान मुलांवर देण्याचं काम हा कवी माणूस करतो. म्हणजे आपली नोकरी इमाने इतबारे करणारा हा माणूस कधीही
डावलत नाहीये, कधीही त्याच्याशी नफरत करत नाहीये. तेवढ्याच प्रामाणिकपणे मुलांना भाषेची धडे देतो, मुलांवर भाषेचे संस्कार गिरवतो. वर्गातल्या पाखरांच्या चोचींमध्ये तर हयात पाणी ओतलंच भाषेचं, अन दाणे भरवलेच संवेदनेचे, सहवेदनेचे. मर्ढेकरांची बकरी, नेमाडेंच्या माथ्यावरचा चंद्र आणि असं काय काय सांगताना कविता लिहिणाऱ्या मित्रांच्या खांद्यावर हात ठेवताना पाय डळमळू दिले नाहीस. त्यांच्या नाजूक पंखांना बळ दिलंस. शिकाऱ्याच्या जाळ्यातून पाय सोडवून घेऊन उडण्याचं जोडणी केलीस. तळमळीने थव्याची जनीच्या गोधडीसारखी कुशल विणकराप्रमाणे. कवी आपल्या नवख्या आणि जुन्या दोन्हीही कवीची सांगड घालतो. दोन्हीही कवींसाठी तो आधार बनतो, नव्हे दूतावास ठरतो. हा सांधा कधीही या कवीने निखळू दिला नाही. नव्यांना कायम जवळ घेत, त्यांना मायेची ऊब देत, त्यांना आधार देत, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतो. हा कवी मनाचा माणूस इतका दिलदार आहे की प्रत्येकाच्या अडचणीला, प्रत्येकाच्या संकटात धावून जातो. नुसताच धावून जात नाही, तर कवी आहे याचा विसरही त्याला पडतो. याची प्रचिती पुढच्या कडव्यात दिसते. कुरुडवाडीच्या थरथरत्या कवीला कलिंगड घेऊन गेलास दवाखान्यात बिछाण्यावर. धुळ्याच्या मित्राची भाकरी थापलीस. पुण्यात सचित्र संसाराचा डगमगता कंदील जंगलात घेऊन जाण्याच्या मित्राच्या अंगाखांद्यावर तुला चिवचिव ऐकायची होती, म्हणून त्याच्या हातात मैत्रीनं भारलेलं लिंबाचं गाठोडं दिलंस. कोलाटकरांच्या भिचक्या वहीवरचं कासव कवटाळलंस छातीशी. आग लपवण्याचं रूपक असून देखील तुला ऐकायची तिची धूळ भेटीची कविता, जिनं भाषेच्या ओटीत पसाभर फुलं टाकली. तुझं करुणेचं हे अमर संगीत संपता संपत नाही. अमर्याद आपुलकीची वीण उकलू जाता वाढतच राहते वरचेवर असीम. मनाचा तळ आणि मळ शोधून काढणारे तुझे हात फुटोत कागदावर. तुझ्या रक्ताला आकार येत राहो शाईचा भडक लाल. तुझे शब्दच करतील सोबत येणाऱ्या पिढ्यानपिढ्यांची, आणि भाषेच्या आकाशात उडतील कवितेच्या थवेच्या थवे शिकाऱ्यांचे जाळे घेऊन उंचच उंच. अनेकांचे संसार उभे करणारा हा कवी मनाचा माणूस संसाराच्या गाडा ओढण्यात सुद्धा कमी पडत नाही. अनेकांचे संसार उभे करत, अनेकांना धीर देत, अनेकांना जीवनाचा अर्थ उलगडून दाखवत हा माणूस कायम पाठीशी राहतो. हा माणूस कायम पाठीशी राहतो. अशा या करुणेचं मायेचं पाझर असणाऱ्या कवी मनाचा माणूस हा अपवादानेच होणे आहे, असं कवीला वाटत असावं. याची प्रचिती कवीने आपल्या कवितेत शब्दबद्ध केली आहे. मी निवडलेली तिसरी कविता आहे वैभव देशमुख सरांचे. कवितेचं शीर्षक आहे पूर्वी गावी जायला निघालो की. पूर्वी गावी जायला निघालो की मन किती घाई करायचं. अजून बसायचोही नाही बसमध्ये की संबंध तुटायचा शहरापासून. वेगवेगळ्या कारणाने शहरात आलेली माणसं जेव्हा आपल्या मूळ गावी परततात तेव्हा त्यांच्या मनाची होणारी तगमग आणि गावाकडची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. हे शब्दबद्ध करण्याचं काम या कवितेत कवीने अतिशय सुंदर पद्धतीनं केलं आहे. पुढे ते असं म्हणतात, ती रस्त्यातली नुसतीच नावांची ओळख असलेली गावं किती जवळ वाटायची मनाच्या. ती बसची खिडकी म्हणजे एक वेगवान चित्रपट. येणारं प्रत्येक गाव जणू आपल्या गाव आल्याचा भास होणारच आहे, असं
3 तासाच्या चित्रपटात जसं वाटतं तसं वाटून जातं आणि मनातली अस्वस्थता, आपल्या गावाबद्दलचं मनात असलेलं प्रेम हे अधिक वाढतं आणि कधी एकदा घरी जाऊ, कधी एकदा गावी जाऊ असं प्रत्येकाच्या मनात होतं किंवा मनात दाटून येतं, हेच कवीने म्हटलं आहे. पुढं ते असं म्हणतात, गाडी जेव्हा थांबायची गावाच्या पाठीजवळ, वेळ काजळलेली असायची, एका तंद्रीतच उतरायचो गावाच्या मातीत, झिरमिरत्या उजेडात अन पावलांना डोळे असल्यागत चालायचो. ते ओळखीचं हसणं, ते मित्राचं भेटणं, ती अंगणाची विचारपूस, ते चौकातलं थांबणं, अंधार दाट अन पावलं जड व्हायची नकळत घरी पोचेपर्यंत. पण किती ताजं करून जायचं घराचं आपल्या रस्त्यावर डोळे सोडून बसणं. जणू माहेरवासीन लेकीला आपलं घर जसं लाडकं असतं, तसं प्रत्येकाला जेव्हा शहरातून आपल्या गावी परतण्याचा आणि घरी जाण्याचा जो मोह होतो, तो मोह किंवा तो आनंद ओतपोत शब्दांनी भरलेला असतो. शब्द फुटत नसतात की तो आनंद व्यक्त कसा करावा. आपल्यात येण्याने मागच्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळतो. मी 2001 साली साधारणतः गाव सोडले आणि तेव्हापासून शिक्षणाच्या निमित्तानं वेगवेगळ्या शहरात राहतोय. 2008 सालापासून मी पुण्यात वास्तव्य करतो. अजूनही मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा मी गावी जाण्याचा विचार करतो तेव्हा मला मागे घडलेल्या सगळ्या घटना आठवत असतात. मी गावी जात असताना मला गावातली चौक, मित्र, त्यांच्या आठवणी आणि गावचं गावपण हे माझ्या कायम ध्यानीमनी असतं किंवा ते अधिक उत्कटतेनं दाटून येतं. म्हणून प्रत्येकाला गाव आणि गावची ओढ ही असतेच. ती या कोरोना सारख्या काळातही होती. म्हणून अनेक लोक किंवा अनेक माणसांची थवे, लोंढे शहरातून गावी जाण्यासाठी निघाली. तेव्हा शहर अक्षरशः ओस पडली. ज्या शहरांनी किंवा जी शहरं असंघटित क्षेत्रातल्या लोकांवर चालतात, असंघटित क्षेत्रातील लोक हाच शहराच्या अर्थव्यवस्थेतला कणा आहे, असं असताना देखील शहरं मात्र अशा संकटाच्या काळात या लोकांना आपलं मानत नाहीत, परक मानतात. म्हणून त्यांना आपला गाव बरा, आपली माती बरी, आपली माणसं बरी, आपली संस्कृती बरी असंच वाटायला लागतं. म्हणून कोरोना काळात सुद्धा जेव्हा संकट आलं तेव्हा लोकांनी घरी जाण्यासाठी गर्दीच गर्दी केली, अगदी झुंबड उडवली. मिळेल त्या वाहनाने मिळेल तसं गाव जवळ केला. पण गावांनी मात्र यावेळी यांना परक केलं. गावांनी या लोकांना जवळ करणं सोडून द्या, पण गावाच्या वेसीवरच यांची अडवणूक झाली. तर उत्तर प्रदेश सारख्या राज्याने उत्तर प्रदेशला जाणाऱ्या लोकांवर अक्षरशः रासायनिक फवारणी केली. कोरोनाच्या विषाणूचा धसका हा आपली माणसं गेल्याचं दुःख वाटत नसून हा विषाणू इतका माणसांच्या जीवावरती बेतला आहे याचं हा संकट उत्तम उदाहरण आहे. परंतु माणसाला जेव्हा गावं परकी होतात, माणसाला जेव्हा आपलीच माणसं परकी वाटू लागतात, तेव्हा गावं आणि माणसं ती संस्कृती, तो जिव्हाळा कशी विसरतील. हे दुःख अगतिक आहे. हे दुःख शब्दात व्यक्त करता न येणार आहे. म्हणून अनेक गावांनी कोरोना काळात आपल्या गावातल्या आपल्या माणसांना दूर लोटलं, त्यांना परक केलं, त्यांना गावातल्या वेशीवरती अडवलं,
त्यांची शाळेत रवानगी केली, त्यांना पाल ठोकून डोंगरावर राहावं लागलं. हा इतका तुटलेपणा शहरांमध्ये भरलेला दिसतो, पण गावांनी सुद्धा हा तुटलेपणा, तुसडेपणा आता स्वीकारताना दिसतोय. म्हणून गावं आता एका अर्थानं धुसर होत चाललीत की काय? गावं आता आपली मूळ संस्कृती विसरत चालली आहेत की काय? गावं आता आपलीच माणसं परकी करत आहेत की काय? आपल्याच माणसाला परकेपणानं वागवत आहेत की काय? असा जणू प्रश्नच आज निर्माण झाला आहे. माणसाला अडवून ठेवणं, माणसाला दूर लोटणं ही कुठल्याही साहित्य विश्वात महत्वाची न मानली जाणारी गोष्ट आहे. म्हणून या काळातल्या घटना प्रसंगावरती वेगळं साहित्य निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अनेक साहित्य प्रकार आहेत. त्या साहित्य प्रकारात सुद्धा कोरोना काळातील साहित्य असं वेगळं साहित्य अस्तित्वात येण्याची मला दाट शंका वाटते किंवा भीती वाटते. या काळात सगळ्यात जास्त मानवी वेदना आणि सगळ्यात जास्त त्रास हा व्यक्तींना जेवढा शहरात होतो तेवढाच गावात परतत असताना, गावी गेल्यावर सुद्धा झालेला आपण अनुभवला असेल किंवा आपण वेगवेगळ्या माध्यमांमधून तो बघितलाही असेल. म्हणून या सगळ्या काळात माणसंच माणुसकी हरवत चाललीत की काय असंही कुठंतरी वाटायला लागतं. म्हणून आपणा सर्वांची ही आता भूमिका असायला हवी की माणूस हा टिकला पाहिजे, माणूस हा जगला पाहिजे, माणसाला मदतीचा हात, माणसाला मायेचा हात आपण दिला पाहिजे. तरच माणूस टिकेल, माणूस पुन्हा उभारी घेईल आणि माणूस कोरोनासारख्या अनेक संकटावर मात करेल. ही त्याच्यातली अंगभूत असणारी क्षमता आहे. ही क्षमता आपण टिकवून ठेवण्याचा आणि त्याला आधार देण्याचा प्रयत्न करूयात. या तिन्ही कवींच्या ह्या कविता मानवी मनाला किंवा मानवी वेदना, दुःख मांडणाऱ्या आहेत. अशा असल्या तरीही या उपक्रमात मला या 3 कवितेवरती अभिप्राय व्यक्त करण्याची देशमुख सरांनी आणि कल्पक विद्यार्थी समूहाने संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद.